श्री स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपली कुलदेवी ज्यांना माहीत नाही, भरपूर स्त्रिया आहेत की त्यांना आपली कुलदेवी माहीत नाही, मग त्यांच्यासाठी मी आज तेच सांगणार आहे 2 उपाय की तुम्ही तुमची कुलदेवी तुम्हाला साक्षात्कार असं दर्शन देईल. जी काही तुमची कुलदेवी असणार ती तुम्हाला स्वप्नात किंवा असं काहीतरी संकेत देतील, त्याच्याने तुम्हाला ओळखता येईल की तुमची कुलदेवी कोणती आहे. प्रत्येक स्त्रीला असं बघा भरपूर ठिकाणी आहे, भरपूर घरांमध्ये आहे की ज्यांना कुलदेवी माहीत नाही, मग ते काय करतात, आई सोडून मावशीची सेवा करत असतात. मावशीची सेवा करणे चांगलीच आहे, पण जर आपण आपल्या आईची म्हणजे आपली कुलाचं रक्षण करणारी देवीची जर आपण सेवा केली तर तिचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या परिवारावर आणि आपल्या कुळावर असतो. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी माहीत पाहिजे. आता भरपूर स्त्रिया आहेत की त्यांना आपली कुलदेवी माहीत नाही. त्याच्यासाठी मी आज तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे, त्याच्याने तुम्ही तुमची कुलदेवी ओळखू शकता. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे. बघा भरपूर घरांमध्ये वादविवाद असतो, कटकट असते. का असते बरं तुम्हाला सांगते. बघा पती पत्नींचं जमत नाही किंवा पती दुसऱ्या मार्गाला लागलेला आहे, म्हणजे व्यसन त्याला जडलेलं आहे किंवा व्यसन लागलेलं आहे किंवा एखाद्या बाईच्या नांदी लागलेला आहे. घरामध्ये सतत आजारपण येत असतो, वादविवाद होत असतो, म्हणजे भरपूर पैसा आहे पण सुख नाही, मुलबाळ होत नाही. तर याचं कारण आहे पितृदोष आणि आपला कुलदेवीचा म्हणजे आपली जी कुळाची देवी आहे त्याची आपण सेवा करत नाही. आपण भलेही भरपूर देवांची सेवा करत असणार, पण तुम्ही चुकून तुमच्याने कुलदेवीची आणि पितरांची सेवा जर होत नसेल त्या घरामध्ये, तर त्या घरामध्ये सुख कधीच नांदत नाही. त्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतो, कटकट होत असते, भांडण होत असते. त्या घरातली लोक नेहमी आजारी पडत असतात. संकट त्या घरामध्ये निर्माण होतात. कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या घरामध्ये संकट येत असतात आणि त्या घरातल्या लोकांचं जीवन हे सुखी नसतं. आणि बघा भरपूर पैसा आहे, डॉक्टर वगैरे संपूर्ण सगळं करून सुद्धा जर तुम्हाला मुलबाळ होत नसेल तर तुम्हाला पितृ त्रास आहे, म्हणजे पित्रांचा त्रास आहे. तुमच्या कुलदेवीची तुम्ही सेवा करत नाही, कारण की आपल्या कुलदेवीची जी सेवा असते ती वर्षातून एक वेळेस तिच्या मूळ स्थानावर जाऊन आपल्याला तिचा मान सन्मान करावा लागतो, तरच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. कारण की असं म्हटलं गेलेलं आहे, ज्या घरामध्ये कुलदेवीची पितरांची सेवा होते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही, त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि जी कुलाचे रक्षण करणारी जी कुलदेवी असते, आपली कुलदैवत असतात, ते आपलं रक्षण करत असतात. बघा आपल्या घरातले लोक ज्या वेळेस कामानिमित्त बाहेर पडत असतात त्यावेळेस आपली जी कुलदेवी असते ती आपल्या घरात आपण जसं आपल्या लेकरूचं आपल्या मुलाची वाट बघत असतो, त्याचप्रमाणे आपली जी देवी असते, आपली कुलदेवी असते, ती आपल्या बाळाची म्हणजे घरातल्या लोकांची वाट बघत असते संध्याकाळ झाल्यानंतर. त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आज मी अतिशय साधे सिंपल असे तुम्हाला उपाय सांगणार आहे, ते करून बघा. कारण की हे उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला अनुभव येईल, कारण की अनुभव सिद्ध आहे. भरपूर जणांना याचा अनुभव येतो आणि तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. जर तुम्हाला तुमची कुलाची देवी माहीत नसेल तर निश्चितच करून बघा. बघा हा जो उपाय आहे तो आपण नवरात्रीमध्ये सुद्धा करू शकतो, पण तुम्हाला तुमची इच्छा आहे, आपल्या घरामध्ये असं वादविवाद होत असतील, मुलबाळ होत नसतील किंवा असं कटकट आहे, आजारपण आहे, तर तुम्ही तुमची कुलदेवी कशा प्रकारे शोधावी. आता मी तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे. तो पहिला उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. जे नारळ असतं पाण्याचं ते नारळ घ्यायचं आणि आपल्या देवांजवळ बसायचं. बघा नियम अगोदर सांगते. पहिला उपाय करताना आपल्याला नियम पाळायचे आहे. मांसाहार करायचा नाही 21 दिवसापर्यंत आणि ब्रह्मतत्वेचं पालन करायचं आहे. कारण की आपल्याला आपली कुलदेवी शोधायची आहे, आपली आई शोधायची आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींचा नियम करायचाच आहे. काय करावं त्याच्यासाठी तुम्हाला त्या दिवशी लवकर उठायचं, नंतर देवाजवळ आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. काय करायचं, एक आसन टाकायचं, त्या आसनावर बसायचं, डोक्यावर पदर घ्यायचा, हळदी कुंकू आपल्या डोक्याला लावायचा आणि आपल्या घरात जी मूर्ती असेल त्या मूर्तीला सुद्धा हळदी कुंकू लावायचा. आणि नंतर आपल्याला काय करायचं, एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घ्यायचं, देवाजवळ ठेवायचं. शेंडा जो असतो तो देवाकडेच राहू द्यायचा. नारळ तशा प्रकारे ठेवायचं आणि त्या नारळावर आपल्याला
म्हणजे ते नारळ देवांजवळ ठेवल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे भगवंता, हे स्वामी समर्थ महाराज माझी विनंती स्वीकार करा. मला माझी कुलदेवी माहीत नाही, मला माझी कुलदेवी माहिती होऊ द्या, मला त्याचं दर्शन घडू द्या, मला लवकरात लवकर माझी कुलदेवी कोणती आहे तिचे संकेत मिळू द्या. असं आपल्याला रोज 21 दिवसापर्यंत देवाजवळ हीच प्रार्थना करायची आहे महाराजांजवळ. आणि ते नारळ उचलायचं, त्याच्यावर एक भीमसेन कापूर असतो बघा, छोटासा तुकडा घ्यायचा किंवा मोठा घेतला तरी सुद्धा चालेल. तर तो एक तुकडा घ्यायचा, नारळवर ठेवायचा. शेंडा अगोदरच सांगितलं, नारळाचा जो शेंडा आहे तो देवांकडे करायचा आणि देवाजवळ बसून तो जो भीमसेन कापूरचा तुकडा आहे तो त्याच्यावर जाळायचा. जाळत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, जोपर्यंत तो तुकडा जळत आहे म्हणजे कापूरचा, तोपर्यंत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही 21 दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे. बघा, ही सेवा म्हणजे नारळ तुम्हाला तेच घ्यायचं आहे. तळा पडला, समजा तुम्ही कापूर जाळत आहात आणि तुमच्या नारळाला जर तळा पडला तर ते नारळ विसर्जन करून टाकायचं आणि परत दुसरं नारळ घ्यायचं आणि जोपर्यंत नारळ फुटत नाही तोपर्यंत तेच नारळ राहू द्यायचं 21 दिवसापर्यंत. आणि नंतर त्याच्यावर एक तुकडा ठेवायचा आणि देवीजवळ बसून म्हणजे आपल्या देवघराजवळ बसून आपल्याला अशा प्रकारे त्या तुकडा त्याच्यावर जाळून स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे जोपर्यंत तो तुकडा संपत नाही तोपर्यंत कापूरचा. आणि ते नारळ तुम्ही एका जागेवर ठेवू शकतात. रोज तेच नारळ घ्यायचं, त्याच वेळेस बसायचं. संध्याकाळी बसत असणार तर संध्याकाळी बसा, सकाळी बसणार असणार तर सकाळी बसा. अशा प्रकारे बसायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, देवी मातेला विनंती करायची आहे की मला तुझं दर्शन घडू दे, माझी कुळाचं रक्षण करणारी माझी कुलदेवी कोण आहे हे मला कळू दे, त्याचे संकेत मला प्राप्त होऊ दे, असं आपल्याला रोज 21 दिवसापर्यंत म्हणायचं आहे. बघा, तुम्ही ही सेवा ज्या वेळेस करत असतात 21 दिवसाच्या आत तुम्हाला तुमची कुलदेवी दर्शन देत असते. तुम्हाला स्वप्नात दर्शन होतं, भले तुम्हाला गड दिसत असेल, ज्याची चामुंडा माता असेल तर चामुंडाचं दर्शन होणार, किंवा तुमचे भवानी माता असणार किंवा तुमची तुळजा भवानी माता असणार तर तुळजा भवानी मातेचं दर्शन होणार, किंवा तुम्हाला एकविरा देवी असणार ते एकविरा देवीचं गड दिसणार, सप्तशृंगी माता असेल तर त्या देवीचं सुद्धा तुम्हाला गड दिसणार, मंदिर दिसणार. किंवा एखाद्या वेळेस असं होणार की तुम्ही सेवा चालू केलेली आहे म्हणजे सेवा करत आहात आणि त्या सेवा चालू आहे आणि त्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी बाई, एखादी स्त्री आजूबाजूला राहणारी सहज येऊन गेली आणि तुम्हाला म्हटली, हा घे चामुंडा माताचा प्रसाद आहे, हा घे ही ओटी घे, ही चामुंडा माताची आहे, ही घे ही भवानी मातेची आहे, ही घे ही तुळजा भवानी मातेची आहे, एकविरा मातेचा प्रसाद आहे. असं जर तुम्हाला त्याचे जे संकेत आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणजे जो कोणी व्यक्ती येतो, आता कोणी पण येईल तुमच्या घरामध्ये, सहजच तुम्हाला सारखं तुम्हाला स्वप्न पडत असेल, सारखं तुम्हाला तीच गोष्ट सारखं तुम्हाला माहिती पडत असेल की इथं गेली होती, रेणुका मातेच्या गडावर गेलेली होती, चामुंडा मातेच्या गडावर गेलेली होती, किंवा महालक्ष्मी माता म्हणजे कोल्हापूरला गेलेली होती, हा कोल्हापूरचा प्रसाद आहे, हा कोल्हापूरची ओटी आहे, असं जर तुम्हाला दिसलं तर निश्चितच समजायचं की देवी माता आपल्याला संकेत देत आहे की हीच तुमची कुलदेवी आहे. समजा तुमची महालक्ष्मी असणार त्याचं तुम्हाला संकेत मिळणार, एकविरा माता असणार एकविरा मातेचे संकेत मिळणार, तुळजा भवानी माता असणार तुळजा भवानी मातेचे तुम्हाला संकेत प्राप्त होणार. तर अशा प्रकारे आपल्याला ते संकेत मिळत असतात. आणि मग तुम्ही म्हणणार 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती झाल्यानंतर तिचा मान सन्मान करायचा, तिच्या दारी जायचं, तिचा मूळ पीठावर जायचं, तिची ओटी भरायची. मग तिचा मान सन्मान केला तर ती आपला मान सन्मान करत असते, आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढवते, मुलाबाळांची प्रश्न असू द्या, कटकट असू द्या, वादविवाद असू द्या, घरातले संकट, पैशांचे काही ताणतणाव ते संपूर्ण ती नाहीशी करत असते आणि आपल्या घराचं आपल्या परिवाराचं ती रक्षण करत असते. त्याच्यामुळे अशा प्रकारे हा पहिला उपाय आहे, तो आवर्जून करून बघा. ज्यांना कुलदेवी माहीत नाही म्हणजे आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी हा उपाय निश्चितच करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. देवी माता तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन निश्चितच देईल, ही 100% गॅरंटीच आहे बघा. आणि आता त्याच्यातला दुसरा उपाय तुम्हाला सांगते. दुसरा उपाय सुद्धा अतिशय सोपा आहे बघा. दुसरा उपाय 5 मंगळवार धरायचे आहे. तुम्ही कुठल्याही मंगळवारपासून चालू करू शकता. 5 मंगळवार धरायचे, 5 उपवास करायचे म्हणजे मंगळवार. आणि पहिल्या मंगळवारी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या मंगळवारच्या दिवशी देवाजवळ बसून आपल्याला 2 विड्याची पानं लागतील. 2 विड्याची पानं घ्यायची आणि एक चांगली सुपारी घ्यायची. तर म्हणजे
तुटलेली फुटलेली किडे पडलेले म्हणजे तिचा छिद्र पडलेले अशी सुपारी नाही घ्यायची। चांगली सुपारी घ्यायची, 2 विड्याची पाने घ्यायची। ती सुपारी 5 मंगळवारपर्यंत तीच सुपारी तुम्हाला वापरायची आहे। फक्त जी विड्याची पाने आहेत ती दर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून दुसरी पाने घ्यायची आहे। तर दर मंगळवारच्या दिवशी देवाजवळ बसून आपल्याला 2 विड्याची पानं आपल्या देवघरातच ठेवायची, त्याच्यावर सुपारी ठेवायची, हळदी कुंकू अक्षदा त्या सुपारीला व्हायचं आपली कुलदेवी समजून। आणि नंतर ना ते 5 उपवास तुम्हाला मंगळवार करायचे आहे। ज्याप्रमाणे आपण एकादशीचं व्रत करतो बघा, एकादशीच्या व्रताला आपण अन्न खात नाही, फळं घेतो, चहा पाणी म्हणजे चहा घेतो, कॉफी घेतो, नारळचं पाणी पितो, तशाच प्रकारे हा उपवास आपल्याला करायचा आहे। म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला उपवास करायचा, त्या दिवशी तुम्हाला बिलकुल काहीच खायचं नाही। अशा प्रकारे एकादशीचं जसं व्रत करतो कडकडीत, तसंच आपल्याला एकादशीच्या व्रताप्रमाणे हे 5 मंगळवार करायचे आहे। हे 5 मंगळवार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ज्या दिवशी तुमचा मंगळवार आहे त्या दिवशी तुम्ही ती सुपारी ठेवलेली आहे, ती सुपारी जवळ तुम्हाला तशाच प्रकारे विनंती करायची आहे की महाराज मला माहिती पडू द्या माझी कुलदेवी कोण आहे, माझी कुलदेवीची मला सेवा करायची आहे, माझ्या घरामध्ये असे असे प्रॉब्लेम उद्भवत आहेत असं तुम्हाला तिथं विनंती करायची आहे। 5 मंगळवारपर्यंत तुम्हाला देवीला विनंती करायची की हे लक्ष्मी माता, हे जगदंबा, हे भवानी माता, हे महालक्ष्मी माता अशी तुम्हाला विनंती करायची आहे की मला तुझं दर्शन घडू दे, माझी कुलदेवी कोण आहे त्यांचा साक्षात्कार होऊ दे, मला स्वप्नात दिसू दे असं तुम्हाला म्हणायचं आहे। अशा प्रकारे तिची प्रार्थना करायची। आणि नंतर ज्या दिवशी मंगळवार आहे आपण दिवसभर उपवास केलेला असतो, तर त्यानंतर आपण ज्यावेळेस रात्री झोपतो त्यावेळेस ती सुपारी उचलायची त्या जागेवरून आणि आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या उशाखाली आपल्याला ती सुपारी ठेवायची आहे। ती सुपारी बघा उशाखाली ठेवल्यानंतर लक्ष्मी माता जी तुमची कुलदेवी असेल ती माता तुमच्या स्वप्नात साक्षात्कार तुम्हाला दर्शन देईल, तुम्हाला काहीतरी संकेत देईल, तुम्हाला गड दिसेल, देवीचा फोटो दिसेल, देवीची मूर्ती दिसेल, किंवा तुम्हाला असं काहीतरी प्रसाद देताना किंवा एखादी स्त्री तुमच्या घरामध्ये येऊन जाताना त्या देवीचा उच्चार करत असं तुम्हाला स्वप्नामध्ये निश्चितच दिसणार। आणि नंतर ना काय करायचं, ती सुपारी घ्यायची, दुसऱ्या दिवशी उचलायची, तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्ही इतर कपाटामध्ये ज्या कुठे तुम्हाला ठेवायची असेल त्या ठिकाणी ठेवायची। आणि दर मंगळवारच्या दिवशी ती सुपारी आपल्याला अशीच ठेवून देवाजवळ 2 विड्याच्या पानांवर ठेवून ते सुपारीची पूजा अर्चना करायची 5 मंगळवारपर्यंत। 5 मंगळवार होत नाही तोपर्यंत तुमची कुलदेवी कोण आहे हे संकेत तुम्हाला निश्चितच प्राप्त होतील। बघा, अनुभव घेऊन बघा, करून बघा, तुम्हाला निश्चितच तुमच्या देवीचं दर्शन होईल, तुम्हाला स्वप्नात दिसेल, तुमच्या घरात कोणीतरी प्रसाद घेऊन येईल, कोणीतरी तिथल्या बांगड्या घेऊन येईल, कोणीतरी सांगेल आजूबाजूचं नातेवाईक कोणी पण फोन येऊन कशाही प्रकारे तुम्हाला देवी माता दर्शन देईल की मी तुझी कुलाचं रक्षण करणारी, मी तुझी कुलदेवी आहे, अशा प्रकारे ती तुम्हाला दर्शन देईल। त्याच्याचमुळे तुम्ही अशा प्रकारे हे 2 उपाय करून बघा। याच्यातला एक उपाय केला तरी सुद्धा चालेल, एक उपाय करायचा आणि अनुभव घेऊन बघा। खूप अनुभव सिद्ध आहे, भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख म्हणजे हे सांगितलं जातं की आपली कुलदेवी कशा प्रकारे ओळखावी, तशाच प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मनाचं समाधान करा आणि तुमची कुलदेवी कोण आहे ते निश्चितच ओळखायचं आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।